जी गोष्ट तुमच्यासाठी एक उन्नतीचं कारण बनू शकते ती तुमच्या जीवनासाठी भयंकर पण साबित होऊ शकते आणि ते आज होतंय. तुमच्याकडे जे मन आहे हे जे या जगातलं अतिशय सुंदर असं साधन आहे, अशा प्रकारचं साधन कुठल्याच प्राण्याकडे नाही आहे. की तुम्हाला मिळालेलं जे साधन आहे, तुम्हाला मिळालेलं जे तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला व्यवस्थितरित्या आणि प्रशिक्षित होऊन करायला पाहिजे. आणि ते प्रशिक्षण म्हणजेच अध्यात्मक आणि आध्यात्मिक गुरु आहे. आम्ही प्रकृतीच्या सोबत त्या प्रकृतीला जाणून घ्यायचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला आमच्या रक्तामध्ये DNA पहिल्यापासून असं बिंबलेलं आहे की स्वतःला वाचवणे हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. आम्ही संबंधांना बंधन हे नाव दिलेलं आहे. खरं तर संबंधांना ही मुक्ती हे नाव द्यायला पाहिजे. तुम्हाला माझ्याकडे बरोबर असताना स्वतंत्र आहे, काहीही कर, बिंदास कर, माझं संरक्षण आहे, माझी साथ आहे, याला म्हणायचं संबंध. ठेविल्यानंतर तैसेचे राहावे ह्या विचाराने, त्या विचाराचा अर्थ न समजल्याने आम्ही त्याचा अर्थ असा घेतला जसं आहे तसंच जगायचं. ध्यान म्हणजे शरीर आणि मनाच्या सीमा ओलांडून पुढे जाणं म्हणतात. आणि वासना चांगली असते जोपर्यंत तुमची भूक भागत नाही. शरीराच्या गरजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वासना गरजेची आहे. तुमची वासना जर होत नसेल तर तुम्हाला अंगी पण नाही लागणार. लोकांनी वासना शब्द असा घाणेरडा करून ठेवला. तो शब्द घाण नाही आहे, त्याला वापरणारे घाणेरडे आहे, त्यांची मानसिकता घाणेरडी आहे. आणि म्हणून शरीराच्या अचिव्हमेंट्स असतील, मनाच्या अचिव्हमेंट्स असतील किंवा त्याची वेदना असतील, त्रास असेल, ह्याच्या पलीकडे खूप सुंदर जीवन आहे. त्या सुंदर जीवनाचं, विशाल जीवनाचं तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला ध्यानाचा मार्ग तुम्हाला अवलंबला पाहिजे. जेव्हा तुम्ही भरकटत नाही तेव्हा आपोआप एकाग्र, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये मनापासून उतरता तुम्ही आपोआप एकाग्र होता. आणि एकाग्र झाले की शरीर बाजूला राहतं, मन बाजूला राहतं आणि ध्यान लागतं. आणि ध्यान लागतं म्हणूनच ती गोष्ट उत्कृष्ट होते. जीवनामध्ये व्हर्च्युअल जीवन जगायचं बंद करा. काल्पनिक जीवन, ज्याला भ्रामिक जीवन असं म्हणतो आम्ही, त्या कल्पनेतल्या जीवनातून वास्तवामध्ये या आणि वास्तविकपणे मनुष्य म्हणून असण्याचा गौरव प्राप्त करा आणि एक सुंदर आणि सार्थक आयुष्य जगा. त्यासाठी त्या जीवनामध्ये उतरा. जीवनामध्ये तुम्ही उतरले ह्या वर्तमान काळाच्या भूत आणि भविष्य विसरून जा आणि सुंदर असं जीवन जगा. हेच ध्यान आहे. मित्र हो, मनुष्याचं जीवन अधिकाधिक उन्नत आणि सुंदर करण्यासाठी त्याला त्या जीवनाचं रहस्य माहीत असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण कुठल्याही साधनावर, वाहनावर आरूढ होण्यापूर्वी त्याची कार्यप्रणाली कशी आहे, ते कशा प्रकारे काम करतं, त्याचे कंट्रोल्स कुठे कुठे आहे, हे सर्व आपण आधी जाणून घेतो आणि मग त्याचं प्रशिक्षण घेतो, सराव करतो आणि मग त्याच्यावर आरूढ होतो. नाहीतर मग तुमची अवस्था माझ्यासारखी होईल. साधारणतः एक 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये बोटावर मोजणं एवढी 1-2 मोटरसायकल असतील 4-5 गावांमध्ये. आणि तेव्हा आमच्या दाजींना त्या काळामध्ये भेट देण्याची पद्धत होती. तर मग MAT नावाची स्कूटर त्यावेळेस होती, बजाजची स्कूटर असायची. आणि ती MAT ज्या वेळेस आम्ही त्यांना दिली होती भेट म्हणून लग्नाला, तर भेट दिल्यानंतर आमची परिस्थिती अतिशय गरिबीची. त्याच्यामुळं अशी गाडी घेणं किंवा ती वापरणं ही तर काय आपली ऐपत नव्हती. आणि मग ज्यावेळेस ते दाजी गाडी घेऊन यायचे तर माझा डोळा त्या गाडीवर असायचा, आपल्याला चालायला भेटेल का. कारण त्याच्यापूर्वी मी कितीतरी दिवस पाठीमागं बसून भरपूर प्रवास केला, मोटरसायकलवरती, इतर गाड्यांवरती. आणि आता जर आपल्याकडे देणारच नाही कोणी तर शिकवायचा प्रश्न लांब राहिला. बरोबर आहे. आताच्या काळचं सारखं ड्रायव्हिंग स्कूलचा विषयच नाही, गाड्याच नाही तर स्कूल कुठून. तर आमचं लक्ष असायचं की आपल्याला गाडी ताब्यात कधी मिळेल. आणि प्रचंड धाक असायचा दाजींचा. ते भले शेती करायचे पण तरी पण आमच्यावर त्यांचा धाक होता प्रचंड. कारण बोलणे खावं लागेल, ओरडा खावा लागेल. तेव्हा गाडी काही येत नव्हती. मी सायकलसुद्धा, बरेच मुलं जे आहेत आपण सुरुवातीला सायकल शिकताना त्या नळ्यांच्या आतमध्ये पाय घालतो आणि मग सायकल शिकतो. बरोबर आहे. डायरेक्ट त्या ह्याच्यावरून, वरच्या पाईपवरून, शिटाच्या वरून कोणी डायरेक्ट सायकल शिकत नाही. पण मी पहिला प्राणी आहे जो डायरेक्ट शिटावरून सायकल शिकलेलो आहे. मधून मला बॅलन्सच यायचा नाही. मग मी त्याच्यावरतून पाय टाकायचो आणि उंच दगड बघायचो, एखादा माइलस्टोन असतात ना असे, त्याच्यावरती पाय ठेवायचा एका बाजूने आणि एका बाजूने टांग मारायची
अशा प्रकारे मी मला वाटतं काहीतरी 6वी 7वीला असताना असं काहीतरी मी सायकल त्यावेळेस शिकलो. मग ती डायरेक्ट वरून मला म्हणजे एक तर मग पाठीमागून कॅरियरवर बसायचं, तिकडून सायकल चालवायची, नाही तर वरती सीटावरून चालवायची. उंच असल्यामुळे मला ते बेनिफिट होतं आणि त्यावेळेस मी डायरेक्ट वरतून सायकल शिकले. अजूनही मला मधून सायकल चालवता येत नाही. ते पाय घालून चालवतात ना, तशी मला अजूनही येत नाही. ती सगळे तिकडून सुरुवात करतात. सांगण्याचं तात्पर्य की वाहन मला चालवता येत नव्हतं, सायकल बी कशी बशीत होती. आमच्या दादांना अजून मोटरसायकल येत नाही. तर सांगायचं तात्पर्य की वाहन जे आहे ते ज्यावेळेस आम्ही पाहिलं तर फक्त सायकलचा एक्सपिरियन्स होता आणि त्यांना मागं बसून गिअर बदलताना पाहिले होते हातातले, ते सगळे हातात गिअर होते, कंट्रोल बी हातामध्ये. मग ज्यावेळेस बसलो तर पहिल्यांदा बसायचा योग असा आला की ते आतमध्ये गेले घरामध्ये, चावी स्कूटरलाच विसरले. बरं, आपल्याला अजून नवीन आहे, अजून शिकायची आहे, मग एकट्याने जायला पाहिजे ना. बरोबर लहान बहिणी दोन्ही पण त्या बी बसून घेतल्या मागे आणि आम्ही गुपचूप घरापासून लांब जाईपर्यंत लोटीत नेली गुपचूप बंदमध्ये. तेवढे हुशार असतो ना आपण. आणि तिकडं जाऊन मग चालू केली. आमच्या घराच्या पाठीमागून सरळ रस्ता आहे आणि साधारणतः एक 100 मीटरवर गेल्यावर जागीच टर्न आहे, डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये. पुढचं शेत जे होतं बांधाच्या पलीकडे, असं साधारणतः एवढ्या उंचीचा बांध होता आणि त्याच्या पलीकडे नांगरलेलं होतं, सगळे ढेकळं होते. तर आमची स्कूटर गेली जोरात, MAT ट्रर करता आम्ही जोरात गेलो आणि एवढं जोरात गेलो की डायरेक्ट जंपच मारला पुढे, वळलीच नाही, सरळ पुढे. ढेकळामध्ये जाऊन पहिला एक्सपिरियन्स गाडीचा घेतला आणि ती गाडी तिथं तिरपी पडली खाली. मग आता आपल्याकडनं गडबड झाली, मग उभी केली, लागलं नाही कोणाला, उभी केली आणि परत बसले, घरी आणली बंदमध्ये आणि लावून दिली. आरसा आम्ही तोडून आणला होता. बाकी सगळं ओके होतं. सांगायचं तात्पर्य असं आहे की कुठलंही वाहन जे आहे, साधन जे आहे, ते साधन आपण त्याच्यावरती आरूढ होण्यापूर्वी त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे, कसं वापरावं, त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवावं, त्याचा फायदा कसा करून घ्यावा. नाहीतर फायदा होण्याच्याऐवजी नुकसानच होतं. समजा काही पण होऊ शकलं असतं, समोरून एखादं वाहनच आलं असतं, ब्रेकच नसतं सापडला मला तर. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जी गोष्ट तुमच्यासाठी एक उन्नतीचं कारण बनू शकते, ती तुमच्या जीवनासाठी भयंकर पण साबित होऊ शकते आणि ते आज होतं आहे. आम्हाला सद्गुरू जागृत करताय की तुमच्याकडे जे शरीर आहे, तुमच्याकडे जे मन आहे, हे जे या जगातलं अतिशय सुंदर असं साधन आहे, अशा प्रकारचं साधन कुठल्याच प्राण्याकडे नाही आहे. परंतु दुर्दैव पहा, आम्ही त्या साधनाचा वापर करण्याचं कौशल्य आमच्याकडे नाही आहे, त्याचं प्रशिक्षण आमच्याकडे नाही आहे, त्याचं मार्गदर्शन आमच्याकडे नसल्यामुळे आज आम्ही त्याचा चुकीचा वापर करतो आणि त्याचं आयुष्यही घटवतो आणि त्याची कार्यक्षमताही घटवतो. मला सांगा, एखादा मोटरसायकलचा पार्ट तुटला तर मग त्याला वेल्डिंग करावं लागतो, बरोबर आहे की नाही? एक तर बदलावं लागतो, नाही तर वेल्डिंग करावं लागतो. जर मिळत नसेल तर वेल्डिंग करावं लागतो. आता वेल्डिंग करताना त्याला चटका बसल, तो जळल, असं जर मनामध्ये आणलं तर ती वेल्डिंग होईल का कधी? ते कायम असंच राहील, बरोबर आहे ना? म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, हे शरीर जे साधन आहे, आम्ही त्याच्या मोहात पडतो. मन हे आमचं एक टूल आहे, आमच्यासाठी सॉफ्टवेअर आहे, आम्ही त्याच्या मोहामध्ये पडतो आणि आमच्यासाठी दुःखाचा डोंगर उभा करतो. त्या वेदनांना स्वतःचं मध्ये सामावून घेतो. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिसिटीची कामं करता आणि लाईट्स चालू असतात, करंट ज्यावेळेस सप्लाय चालू असतो आणि सप्लाय चालू असताना तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? काळजी घेतली पाहिजे, बरोबर आहे? ग्लोव्ज वापरले पाहिजे, खाली तुम्ही प्लास्टिकचे चप्पल वापरल्या पाहिजे, तुमच्या शरीराला कुठे स्पर्श होऊ नये म्हणून वीजरोधक तुम्ही कुठलं तरी वस्त्र परिधान केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तुम्ही ते काम सुंदर करू शकता. परंतु तुम्ही जर उघड्या हाताने तुम्ही जर विजेची कामं करायला लागलीत तर तुम्हाला लवकरच रामनाम जप करावा लागेल तुमचा, बरोबर आहे की नाही?
मग हे दुर्दैव आहे की तुम्हाला मिळालेलं जे साधनं आहे, तुम्हाला मिळालेलं जे तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला व्यवस्थितरित्या आणि प्रशिक्षित होऊन करायला पाहिजे. आणि ते प्रशिक्षण म्हणजेच अध्यात्मक आणि आध्यात्मिक गुरु आहे आणि तीच योग साधना आहे. बरोबर आहे. आता आम्हाला प्रत्येकाला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. मग जीवनाचा आनंदाची व्याख्या आमची काय आहे की शरीराला काहीतरी भोगायला मिळालं पाहिजे, म्हणजे जिभेचे चोचले पुरले पाहिजे, ह्या शरीराला थोडासा जेव्हा गारवा पाहिजे तेव्हा गारवा भेटला पाहिजे, जेव्हा उष्णता पाहिजे तेव्हा उष्णता भेटली पाहिजे. प्रकृती आम्हाला थंडी देते, आम्हाला तेव्हा गरम व्हायचं असतं. प्रकृती जेव्हा आम्हाला उन्हाळा देते तेव्हा आम्हाला थंड व्हायचं असतं. मित्रहो, आम्ही प्रकृतीच्या सोबत त्या प्रकृतीला जाणून घ्यायचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला आमच्या रक्तामध्ये DNA मध्ये पहिल्यापासून असं बिंबलेलं आहे की स्वतःला वाचवणे हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्या सवयीमुळे जिथं आमची प्रगती होणार आहे, जिथं आम्ही उडी मारायला पाहिजे, तिथं पण आम्ही स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतो. जे कर्म आम्ही करतो, जे क्रिया आम्ही करतो, त्या क्रियेमध्ये सुद्धा आम्ही उतरत नाही पुरेसं, आम्ही तिथं पण झिजक करतो, आम्ही तिथे अडखळतो, मनामध्ये नानाविध शंका आणतो की मी जर या कर्मामध्ये उतरलो तर मी वाहवत जाईल, माझा कोणीतरी वापर करील. तसंही हे शरीर तुमचा वापर करतं की, हे शरीर तुमचा वापर करतं, हे मन तुमचा वापर करतं आणि तुम्ही एका भासमान जगामध्ये जीवन जगता. मला सांगा, जेव्हा तुम्हाला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये जे काही घडतं ते तुम्ही अनुभवता की नाही? हॅलो, जे काही घडतं स्वप्नामध्ये ते प्रत्यक्ष तुम्ही अनुभवता की नाही? अनुभवता. पण ते खरं आहे का? तो अनुभव खरा आहे का? नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही स्वप्नात असता त्यावेळेस ते तुम्हाला 100% सत्य वाटतं. मग स्वप्नाची जी अवस्था आहे ती अवस्था स्वप्नात असताना ती योग्य आहे, परंतु जागं झाल्यानंतरही तुम्ही जर स्वप्नात जगल्यासारखे जगत असाल तर मग ते तुम्ही स्वतःच्या आयुष्याची केलेली फसवणूक आहे. आणि आज तेच होतं आहे. भ्रमाचा भोपळा आमचा बरेच दिवस टिकतो आणि एक दिवस फुटतो. मग तो भ्रमाचा भोपळा कुणी तयार केला? आम्ही तयार केला. या शरीराचे लाड पुरवणं म्हणजे जीवनाचा आनंद आहे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्ही तुमचं अज्ञान जाहीर करता. तुम्ही जर या शरीरावर प्रेम करायला लागले, प्रेम शब्द जरा चुकीचा होईल, मोहात पडले, तुम्ही शरीराच्या मोहात पडलेले आहे, तर त्या मोहात पडल्यानंतर तुम्हाला त्याचा जो वापर करायचा तो करू शकणार नाही. बघा, पैसे एक साधन आहे. तुम्हाला आजकाल बघायला मिळतं माणसांचा पैशामध्ये काय गुंततो? जीव गुंततो. स्वतः कमवलेले असो, तुमचे बापजाद्याचे असो, कोणाचे असो, त्याच्यामध्ये जीव गुंततो. तो जीव कशाकरता गुंततो? कारण त्याचा माझ्या कोणी हिरावून घेऊ नये किंवा माझ्याकडनं लवकर खर्च होऊ नये. कारण पैसे जवळ असले मला अशी ऊब वाटते ना त्याची, मग ती ऊब मला मिळावी म्हणून आम्ही त्याच्या मोहात पडतो. मला सांगा, एखादा वडील, एखादा बाप जर आपल्या मुलीच्या जर मोहात पडला, आजकाल बघायला मिळतं, मी कुठेतरी ऐकलं, काय हो मुलीचं लग्न करायचं आहे पण तिला पुण्यातच द्यायचं आहे. का बरं? मग आम्ही पुण्यातच राहतो ना. करतो कशाला बाबा लग्न तिचं? आयुष्यभर घरी ठेव ना, नाही तर घर जावाई शोध. मित्रांनो, माणसं नाही, मला एकुलती एकच मुलगी आहे, मग 10 असते तर काय घरी ठेवल्या असत्या का? त्यातली एक घरी ठेवली असती. जुनी लोक म्हणायची, अरे लोकाचं धन आहे. कशाच्या मोहात पडावं माणसाने? माणसं स्वतःच्या शरीराबरोबर इतरांच्या पण शरीराच्या मोहात पडायला लागली, मनाच्या. तिचं शरीर म्हणजे तिचं जीवन नाही आहे. तिच्या जीवनाचा उद्धार, तिच्या जीवनाची प्रगती, उन्नती, तिच्या हातून या समाजाची कल्याण होणं म्हणजे त्या स्त्रीचं स्त्रीत्व पूर्ण आहे. काही लोक आपल्या मुलांना आपली जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्याचं साधन मानतात. आणि मी कलेक्टर नाही होऊ शकलो, मग तू झाला पाहिजे. म्हणजे त्याला बिचारायला शेती करायची असते, यांना कलेक्टर करायचं असतं. त्याला बिचारायला काहीतरी वेगळं करायचं असतं, यांना त्याला कलेक्टर, डॉक्टर करायचं असतं, इंजिनियर करायचं असतं. आता शेतकरीच ओरडतात, आमचे पोरं शेती करायला तयार नाही. त्यांच्या डोक्यामध्ये इंजिनियर, डॉक्टर हे सगळं खूळ घातलं कुणी? हॅलो, कुणी घातलं? आम्हीच घातलं. का रे बाबा, पोरगी भेटत नाही. अरे, जर तुम्ही मुलांना मुली भेटावे म्हणून जर शिक्षण देत असाल तर तुमच्यासारखं दुर्दैव तुमचं आहे. प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये त्याला लग्न करायला मुलगी भेटणं हे त्याचं उद्दिष्ट असावं.
हे उद्दिष्ट असावं. एखाद्या मुलीचं उद्दिष्ट आहे की चांगला नवरदेव भेटला पाहिजे म्हणून शिकू राहील. हां, मी तर म्हणतो आत्महत्या करायला पाहिजे तिने. अरे नवरदेवा का तुझा आयुष्य आहे का? हां, एक जीवनसाथी तुम्हाला पाहिजे, जगण्यासाठी तुम्हाला एक संतुलन पाहिजे, चांगली गोष्ट आहे. जीवनाच्या प्रवासामध्ये कोणाची तरी गरज आहे. तुमची ती हाऊस पुरी होणारच आहे, तुम्ही दम काढा थोडासा, कोणाची सुटका नाही. अगदी लव्ह मॅरेजवाल्यांची तर बिलकुल नाही, त्यांचं तर फार अवघड असतं नंतर. का? कारण अपेक्षांची डोंगर अगोदरच बांधून ठेवलेले असतात भक्कम. एक लक्षात घ्या, आम्ही संबंधांना बंधन हे नाव दिलेलं आहे. खरं तर संबंधांना ही मुक्ती हे नाव द्यायला पाहिजे. तुम्हाला माझ्याकडे बरोबर असताना स्वतंत्र आहे, काहीही कर, बिंदास कर, माझं संरक्षण आहे, माझी साथ आहे, याला म्हणायचं संबंध. तू माझ्याबरोबर आला काही हेच करावं लागेल, तुला ह्याच चाकोरीत चालावं लागेल, असंच वागवलं तसंच, हे जे आहे हा सगळा मनाचा खेळ आहे, कुठेतरी अहंकार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आमचं जीवन असं विकृत बनलेलं आहे. म्हणजे आम्ही स्वतःच्या शरीराला जसं, मनाला जसं मोहात पाडतो, त्याच्या आम्ही मोहात पडतो, तसं आम्ही आमच्या आजूबाजूला जी नाती आमची परिवारातील जे सदस्य असतील, रक्ताची किंवा इतर तयार झालेली, त्यांना पण आम्ही मोहात पाडतो. म्हणजे त्यांना आम्ही शिकवतो, बाळा फार जीव काढू नकोस, हां, तुझ्या हातात आहे का जीव तिचा त्याचा? सांगा ना मला तुम्ही. आजकाल आईवडील आपल्या मुलांना शिकवता, अंग राखून काम कर, तुझी काळजी घे, फार जीव काढू नको. हां, आता यांनी जीव नाही काढून दिला, त्याचा जीव निघणारच नाही बाहेर. हॅलो, यांनी काही झाकण लावून दिलं त्याला? हां, थोडं थोडं बाहेर निघ. अरे काय, तुम्हाला स्वतंत्र आणि मोकळं असं उत्तम जीवन जगता आलं पाहिजे. तर मला सांगा, तुम्ही एक पक्षी आहात आणि तुमचे पाय बांधून ठेवले, काय कार बाबा ते जास्त उंच जाऊ नको, खालीवरून खाली पडू नको म्हणून, तर काय अवस्था होईल बरं तुमची? बरं जाऊ दे, 2 नाही 1च बांधला तर काय होईल? तुम्ही उडू पण शकत नाही आणि तुम्ही परिपक्व पण होऊ शकत नाही. जसं घरात पाळलेलं जे मांजर असतं ते गोजं होऊन जातं, ते उंदराला पाहून घाबरतं. मी 2-3 तुम्ही पण पाहिले असतील व्हॉट्सअपवरती. हां, एक मांजर काहीतरी खात असते आणि तिकडून एक उंदीर येतो आणि ते उंदराला पाहून ती मांजर मागं सरकते. हां, अशा जमाती आम्ही तयार केल्या. आम्ही आमची मुलं जी पुरुषार्थ गाजू शकत होती, ज्या मायभूमीने आम्हाला छत्रपतींसारखे, राणी लक्ष्मीबाईंसारखे असे व्यक्तिमत्व जन्माला घातले, अशी माणसं जन्माला घातली, त्याच भूमीमध्ये आम्ही एका नेबळटासारखे जगतो. आम्हाला साधं आमचं आयुष्य सांभाळणंसुद्धा काय झालं आहे, अवघड झाले. शरीर सांभाळणं अवघड झालं. काही ना काही कायम तक्रार आहे, कायम कंप्लेंट आहे. कंप्लेंट कोणाची आहे? शरीराची आहे. बघा काही लोक बघा मोटरसायकलवरती येतात कामावरती. आज विचारलं काय झालं? नाही, मोटरसायकल पंक्चर झाली. बरं ठीक आहे, हरकत नाही. आज काय झालं? पेट्रोल संपलं. मग काल काय टाकून घेतलं? नाही, पंप बंद होता. बरं, हरकत नाही. आज काय झालं? चेन तुटली. आज काय झालं? क्लच वायरच तुटली. हां, आज काय झालं? समोरच्यानी कट मारला. यादी केली तर 100पर्यंत जाईल. मित्रांनो, यांची मोटरसायकल कंप्लेंट का करते? कंप्लेंट मोटरसायकल नाही, हे करता कारण यांची इच्छा आहे मला कंप्लेंट करायला काहीतरी काय मिळावं, हां, कारण मिळावं. त्या मोटरसायकलचं जर व्यवस्थापन जर नीट केलं तर ती कंप्लेंट करेल का? अपवाद म्हणून होऊ शकतं. पण तुमची जर उठता बसता जर कंप्लेंट आहे तर तुम्ही थोडंसं चिंतन केलं पाहिजे. तुमच्या शरीराबद्दल जर तुमची कंप्लेंट असेल, कंप्लेंट शरीर करतं, तुम्ही नाही करायला पाहिजे. बरोबर आहे? मला सांगा, आपण सर्वजण कंप्लेंट करू शासनाकडे, इथं करू, आमदारांकडे, खासदारांकडे करू, मुख्यमंत्र्यांकडे करू, ते समजा वरती करतील, म्हणजे जे विविध भागाचे केंद्रीय मंत्री असतील त्यांना करतील, ते सगळे मिळून पंतप्रधानांना करतील, मोदींना. मोदी कोणाकडे कंप्लेंट करतील? हॅलो, मोदी कोणाला कंप्लेंट करतील? म्हणजे मोदींना कंप्लेंट करायला, पंतप्रधानांना कंप्लेंट करायला चान्स नाही आहे. त्यांना तो सॉल्व्ह करायचा आहे. तिथं आल्यावर तो प्रॉब्लेम काय झाला पाहिजे? सॉल्व्ह झाला पाहिजे, तो संपला पाहिजे. तसं आहे, तुम्ही मालक आहात,
या शरीराची. कंप्लेंट तुमच्यापाशी थांबली पाहिजे. तुम्ही दुसऱ्याला कंप्लेंट सांगता तुमच्या शरीराची, म्हणजे तुम्ही लायकीचे नाही आहे ते शरीर सांभाळायचं, हे याचा अर्थ असा आहे. किंवा तुम्ही मालक नाही आहे त्याची, तुम्हाला त्यातलं काही कळत नाही, तुम्हाला ते हाताळायचं ज्ञान नाही. मग ते शिका ना. म्हातारे झाले तरी कंप्लेंट करता, काय हो कामावर आले सर पोट दुखत होतं. तरुण वयापर्यंत ठीक आहे, अजूनही पोटच दुखते. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की तुमच्या वेदना कुठून निर्माण होतात. तुमचं डोकं दुखते तर का दुखतंय, बरोबर आहे. तुमचे स्नायू आखडतात तर का आखडतात, तुम्हाला दम लागतो तर का लागतो. तुम्ही त्या शरीराचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्या सान्निध्यामध्ये, त्याच्या संपर्कामध्ये तुम्ही जीवन जगता. ज्या जीवनाचा आनंद तुम्ही त्या शरीराच्या माध्यमातून घेणार आहे, त्या शरीराची ठेवण तुम्ही कशी ठेवली पाहिजे, बेस्ट ठेवली पाहिजे. ते तक्रार का करतंय ह्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. आणि म्हणून लोक म्हणतात माझं हे दुखलं, माझं ते दुखलं. आम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे, दुःख येतंय कुठून आणि ते का दुखतंय, बरोबर आहे. आम्हाला कसं झालं माहिती आहे का, भारतीय मानसिकता अशी आहे की तो प्राप्त परिस्थितीमध्ये अनुकूलन करून जगण्याचा प्रयत्न करतो. आणि परदेशी लोकांची पद्धत अशी आहे की ती आपल्याला हवी असलेली परिस्थिती निर्माणच करतात. हा एक फरक आहे फार मोठा. आपल्याला फार मनावर घेतल्या लोकांनी, ठेवले आनंद ते चित्ती असू द्यावे. समाधान फक्त कामाला आहे, आमच्या का कुठे हां आहे की नाही. समाधान नावाचा व्यक्ती कामाला आम्ही ठेवू शकतो, पण आमच्या का समाधान कुठे नाही आहे की नाही. त्याचं का बघून समाधान करून घ्यायचं, आणि तोच आज समाधानी असेल तर मग तुमची तर वाट लागेल. म्हणजे असं आहे, ठेविले आनंद ते तैसेचे राहावे ह्या विचाराने, त्या विचाराचा अर्थ न समजल्याने आम्ही त्याचा अर्थ असा घेतला जसं आहे तसंच जगायचं. हां जसं आहे तसंच जगायचं, बरोबर आहे ना. अरे श्वाससुद्धा घ्यावा लागतो, श्वाससुद्धा घ्यावा लागतो. तुमचं शरीर घेतं पण ते त्याच्या क्षमतेनुसार घेतं. तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही दीर्घ आणि खोलवर श्वास घेऊ शकता आणि तुमचं जे शरीर आहे त्याचा, तुमच्या फुफ्फुसाचा विकास करू शकता. तुम्हाला शरीराने हातपाय दिले, मसल्स दिले, सगळं दिलं, तुम्ही त्यांचा संघर्ष करायला लावला ना, त्यांच्यामध्ये ताकद येते. हा आवाज दिला, काही जण काय बोलतात तोंडात तोंडात कळत नाही, मध्ये आतमध्ये त्यांच्या हवा घुसतेच का नाही, मला हा मोठा प्रश्न पडतो. मला कधी कधी वाटायचं नागपुड्या बारीक असल्या की त्या माणसाला हवा कमी मिळत असेल, पण तो माझा गैरसमज आहे. हवा घेण्याचा संबंध नागपुड्यांच्या छिद्रावर नाही आहे, त्याच्या आतमध्ये किती शक्ती आहे त्याच्यावर आहे. तेव्हा तुम्ही तुमचं तोंड मोठं असलं म्हणून तुम्ही मोठा घास खाऊन मोठे व्हाल असं काही नाही. तुम्ही ते किती काळजीपूर्वक आणि किती दर्जेदार घेता हे फार महत्त्वाचं आहे. शरीराची ठेवण कशी आहे ह्याला महत्त्व नाही आहे, तुम्ही त्याला ठेवता कसे याला महत्त्व आहे. आणि आम्ही शरीरामध्येच अडकलेलो आहे. दुर्दैव पहा, आमचे पूर्वज शरीर आणि मनाच्या पलीकडचा सगळा व्यवहार करायचे आणि आम्ही मात्र उलटं मागे चाललो. पाश्चात्य संस्कृतीच्या नादी लागून आम्ही कुठे चाललो, मागे चाललो. कुठे चाललो, आम्ही जास्त संवेदनशील झालो अहंकाराच्या बाबतीमध्ये. आम्हाला जर कोणी काही बोललं, बापरे आमचं अन्न पाणी आम्हाला गोड लागत नाही. दर्द होत आहे. तुम्हाला ज्यावेळेस अपमान भोगावा लागतो, कोणाकडनं अपयश येतं, त्यावेळेस प्रचंड त्रास होतो. दिसत नाही समोरच्याला, याला होतो आतमध्ये. तो म्हणतो सर खूप इंगळ्या चावतात मला. तू कधी पाहिली नाही अजून, तुला चावल्या कशा काय. हां कित्येक जण आहे त्यांनी इंगळी पाहिली पण नसेल अजून. मोठा विंचू असतो फार, त्याला इंगळी असं म्हणतात. हे सांगावं लागेल वर्णन करून, तरी पण चावतं याला. म्हणजे कल्पनेत जगण्याची आम्हाला सवय लागली, कारण आम्ही मनाच्या आहारी जातो, बरोबर आहे. मी म्हणतो कल्पनाच करायची आहे ना, तो विशाल करा, उन्नतीची करा, प्रेमाची करा, आनंदाची करा. हे दारिद्र्याची, रोगाची आणि हे हिंसेची, ही दुःखाची कल्पना का करता, विध्वंसाची कल्पना का करता. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता, ध्यान म्हणजे शरीर आणि मनाच्या सीमा ओलांडून पुढे जाणं. मग तुम्ही सीमा कधी ओलांडालो, तुम्हाला दिसली सीमा तर तुम्ही ओलांडाल ना, नाही तर गोल गोल फिरत राहाल, बरोबर आहे की नाही. तर सीमा आम्ही ओलांडली पाहिजे. शरीराची सीमा काय आहे,
भोग. शरीराची सीमा काय हो? भोग. त्याला भोग हवा आहे. काय? त्या पंच इंद्रिय जे आहे त्या पंच इंद्रियांना भोग हवा आहे. सेवन करायचे कसलं तरी. यालाच वासना असं म्हणतात. आणि वासना चांगली असते जोपर्यंत तुमची भूक भागत नाही. शरीराच्या गरजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वासना गरजेची आहे. तुमची वासना जर होत नसेल तर तुम्हाला अंगी पण नाही लागणार. लोकांनी वासना शब्द असा घाणेरडा करून ठेवला. तुमच्या हातात काही पण द्यावं तुम्ही घाणच करून ठेवता. कारण तो शब्द घाण नाही आहे, त्याला वापरणारे घाणेरडे आहे. त्यांची मानसिकता घाणेरडी आहे. या जगामध्ये कुठलाच शब्द घाणेरडा नाही. त्या शब्दांचा वापर ज्या भावनेने केला जातो ती भावना घाणेरडी आहे, विकृत आहे. आणि ती विकृत काय आहे मला सांगा. तुम्ही एखाद्या कुंभाराकडे माती द्या, तो मस्त सुंदर मडकं घडवतो. एखाद्या आडबंग माणसाकडे द्या बरं. साधी गोष्ट आहे. चपाती करायची आहे, पोळी करायची, भाकरी करायची आहे. एखाद्या सुगरणीकडे द्या, ती अशी मस्त सुंदर बनवते, गोल 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 असे फुगते मस्त. आणि जिची इच्छा नाही आहे अशा स्त्रीकडे द्या, ती अशी गोळे गोळे तयार करते. काही ठिकाणी फुगते, काही ठिकाणी जळते, काही ठिकाणी ओढलीत, काही ठिकाणी पाणीच नाही लागलेलं. हां, म्हणजे एकतर नकाशा काढते कुठल्या तरी देशाचा आणि दुसरीकडून तिचं पौष्टिकता ती खतम करून टाकते. एक तर जाळून टाकते, नाही तर कच्ची ठेवते. भाकरी कच्ची आणि जाळलेली नाही आहे, तर ही जी बनवणारी स्त्री आहे तिची वृत्ती कच्ची आणि जाळलेली आहे. तसं आहे. तुम्ही शरीरामध्ये अडकलेले, मनामध्ये अडकलेले. शरीराला मेहनत नको म्हणून ती मिळतच नाही. भाकरीचं रहस्य माहिती तुम्हाला काय? तुम्ही ते पीठ जे आहे ना, जे बाजरीचं पीठ असो, ज्वारीचं पीठ असो, तुम्ही ते किती त्याला रगडता, त्याला ती पद्धत आहे, अशी प्रोसेस आहे त्याची. हातामध्ये घ्यायचं पीठ, असं धरायचं आणि इथे घसरायचं खाली, आणि मग ते गोळा करायचं, परत असं घसरायचं. ही पद्धत आहे त्याची. नंतर असं करून ते गोळा करून परत त्याला आकार द्यायचा. आणि तुमच्या हातामध्ये ते प्रेम पाहिजे. एखाद्याला लाडू वळायला द्या, तो गडू करून ठेवतो. का बरं? आळस. प्रेम नाही ना हो. वासनेच्या तुम्ही पुढे जर गेलात ना तर प्रेम आहे. पण माणसं वासनेमध्ये अडकतात. ते वासनेमध्ये ते बरबटलेले असतात. मला सांगा, गटारीमधला जो किडा असतो तो कुठे कुठे फिरतो? कायम गटारीमध्येच फिरतो. म्हणून तो घाणेरडा आहे. ते गटर सोडून जर पुढे गेला तो चांगला आहे ना, तो आहे की नाही? मला सांगा, शेण आहे, तुम्ही शेण घेता आणि झाडाच्या खाली खोडावर टाकता की नाही खाली? सोपं आहे एकदम. शेणाचा वास, शेण तुम्ही असं कल्पना करा बरं, शेण खाताय तुम्ही. आपल्याला रागावल्यावर लोक म्हणतात, काय शेण खातो का काय? हां, अक्कल नाही तुला? हां, असं बोलता ना लोक. म्हणजे हे शेण खाणं घाणेरडं आहे. मग ते घाणेरडं खाली आपण ज्यावेळेस झाडाला खायला देतो, झाड ते शेण खातं आणि त्याला वर सुंदर फुलं आणि फळं येतात. त्याचा आपण वास घेतो. मग शेण का नाही घेत आपण? शेणाचं का नाही माळ करून घालत? विचार करा. बरोबर आहे ना? म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे? त्या शेणाचं रूपांतरण केलं पाहिजे. तसं आम्ही आमच्या शरीराच्या मध्ये जे वासना आहे त्या वासनांचं रूपांतरण कशात केलं पाहिजे? प्रेमात केलं पाहिजे. आमच्या मनामध्ये ज्या कामना आहे त्यांचं रूपांतरण आम्ही कशात केलं पाहिजे? भावनेत केलं पाहिजे. आणि हे रूपांतरण करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्या दोघांच्याही पलीकडं जावं लागेल. आणि त्या दोघांच्या पलीकडं तुम्ही केव्हा जाऊ शकाल? जेव्हा पलीकडं काहीतरी सुंदर आहे हे तुम्हाला कळेल. तुम्ही जर घर झोपडपट्टीमध्ये गेले, घराच्या बाहेर पाहिलं गटाराचे, तुम्ही घरातून बाहेर निघाल का? नाही. पण बाहेर आपण जेव्हा शेतामध्ये राहतो कुठेतरी मस्त, चला रे मस्त हवा खाऊ, मस्त झाडाखाली बसू. का बरं? सुंदर आहे बाहेर. बरोबर आहे. म्हणजे एखादा पिलू ज्यावेळेस जन्माला येतं ते घरट्यामध्ये राहतं आणि ज्यावेळेस त्याचे पंख तयार होतात तेव्हा पंख तयार झाल्यानंतर त्याने आकाशामध्ये भरारी मारली पाहिजे. त्या घरट्याच्या मोहात नाही पडलं पाहिजे. मग आयतं खायला मिळतं, हां, मऊ मऊ गादी आहे लुसलुशीत. हां, तुला पंख कशा करता दिले? ते मऊ मऊ गादीवर लोळायला दिले का? हॅलो, नाही. मग हे तुम्ही शिकून घेतलं पाहिजे की शरीर आहे, मन आहे, हे तुम्हाला मिळालेले साधन आहे, पंख आहेत. हे पंख घेऊन तुम्ही काय केलं पाहिजे? भरारी मारली पाहिजे. त्याचा साधनांचा वापर केला पाहिजे. त्याला खाऊ घाला आणि त्याच्याकडून वापर करून घ्या. आम्ही त्याच्या मोहात पडतो, कीव करतो त्याची. हां, जे लोक गाडीवर फार प्रेम करता ना, मग मी नेहमी गंमतीने सांगत असतो. आता मी पण होतो शिक्षक, मला माहिती आहे म्हणून सांगतो.
जे नोकऱ्या करतात ना, सरकारी नोकऱ्या, ज्यांचा पगार मर्यादित असतो, म्हणजे त्याला भ्रष्टाचाराला चान्स नाही कुठे, असे सगळे कर्मचारी पहा आपल्या गाडीला फार जपता, फार जपतं. एक नंबरला गाडीला जपतं, नंतर स्वतः जपता. उन्हामध्ये जर गाडी लावलेली असेल ती अर्धी मीटिंग सोडून जाईल. का रे बाबा गाडी तापती उन्हात म्हणून, हो काहीतरी कारण सांगून जाईलच. दुसऱ्याला जर कोणाला गाडी जर दिली तर शेजारी बसल, मला पण न्यावं लागेल तुला. हां, तो बायकोला आणायला चालला, तू कशाला मधी. हां, हे मग गाडीने काय केलं, गाडीला घेऊन काय केलं, मग त्याला बिचारा नावेला जाऊन त्याला न्यावं लागतं कंडक्टर म्हणून. असं आहे. आणि म्हणून मी ज्या गोष्टी सांगितल्या तसं शरीराच्या माणसं मोहात पडली, त्याच्यामुळं जो त्या शरीराच्या मोहात पडला त्याला पुढची अवस्था कधी प्राप्त होत नाही. आणि म्हणून शरीराच्या अचिव्हमेंट्स असतील, मनाच्या अचिव्हमेंट्स असतील, किंवा त्याची वेदना असतील, त्रास असेल, ह्याच्या पलीकडे खूप सुंदर जीवन आहे. त्या सुंदर जीवनाचं, विशाल जीवनाचं तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला ध्यानाचा मार्ग तुम्हाला अवलंबला पाहिजे. आणि ध्यान तुम्ही जेव्हा तुम्ही ध्यान साधता बघा, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कामामध्ये रमून जाता, पण रममान होता, त्यावेळेस तुमच्या शरीराची तुम्हाला भान राहतं आणि तुमच्या मनाचं भान राहतं. हॅलो, बघा आपण काय म्हणतो, जर तुमच्या मनपसंत कामामध्ये असेल किंवा मनपसंत एखाद्या खेळामध्ये असाल, जिथं तुम्ही रमलेले असाल, त्यावेळेस तुम्हाला तहानही लागत नाही, भूकही लागत नाही. हॅलो, खरं आहे ना. म्हणजे शरीराच्या ज्या गरजा आहे त्या दुय्यम होऊन जातात. त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ध्यान लागलेलं असतं. ध्यान लागणे म्हणजे काय, ते नेहमी सांगत असतो मी, असे बसले मुद्रा करून, आणि ते तेवढंच ध्यान आहे का, नाही, ते ध्यान साधण्याची क्रिया आहे, ती प्रक्रिया आहे. तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला तयार करू शकता. परंतु तेवढंच ध्यान नाही आहे. ध्यान तुम्ही आता पण साधू शकता. एखादा व्यक्ती आहे, तो गाणं गातोय, लता मंगेशकर जेव्हा गाणं गायच्या, जग संपून जायचं हो त्यांच्यासाठी. शरीर काय आहे त्यांचं, त्यांच्या मनात विचार वगैरे हे सगळं गायब, फक्त गाणं शिल्लक राहायचं. म्हणून गाणं कोकिळ आहे त्या, कळलं का. त्यांचं गाणं चालू आहे, त्यांच्या डोक्यात गणगण चालू आहे, असं तुम्ही कधी कल्पना करू शकता का. नाही. हां, तुम्ही कुठलाही खेळाडू पहा, तो सांगतो जेव्हा तो त्या खेळातून बाद होतो तेव्हा सांगतो, माझं चित्त विचलित झालं, माझं मन काय झालं, विचलित झालं. लक्षात ठेवा. आपोआप एकाग्र होतं. जेव्हा तुम्ही भरकटत नाही तेव्हा आपोआप एकाग्र. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये मनापासून उतरता, तुम्ही आपोआप एकाग्र होता. आणि एकाग्र झाले की शरीर बाजूला राहतं, मन बाजूला राहतं, आणि ध्यान लागतं. आणि ध्यान लागतं म्हणूनच ती गोष्ट उत्कृष्ट होते. एखादा सुंदर चित्रकार चित्र काढतो, एखादा सुंदर मूर्तिकार मूर्ती तयार करतो, एखादा नर्तक सुंदर नृत्य करतो, एखादी सुगरण सुंदर स्वयंपाक करते, त्यावेळेस ती ध्यानात करत असते, ध्यान लागलेलं असतं, तिचे प्राण त्याच्यामध्ये उतरलेले असतात, आणि म्हणून ते सुंदर होतं. आणि जी माणसं कधी त्याच्यामध्ये प्राण उतरवत नाही, त्यांचं शरीराची वासना आणि मनाची कामना त्याच्यामध्ये उतरते. आणि म्हणून काही काही माणसांच्या हातचं अन्न खाल्लं की माणसाचं पोट दुखतं. किती ताकद आहे भावामध्ये, हे माहिती नाही आम्हाला. आणि म्हणून मित्रांनो, ध्यान जर आम्ही साधू शकलो जीवनामध्ये तर आमचं जीवन सुंदर होणार. आमच्या जीवनामध्ये चुकीचं काही होऊ शकत नाही. मला बरेच जण प्रश्न विचारतात, सर तुम्ही एवढं अशी ड्रायव्हिंग करता, याचं रहस्य काय आहे की नाही. सिम्पल आहे. मी ज्यावेळेस गाडीत बसतो ना त्यावेळेस मी नसतो, मला तर ध्यान लागलेलं असतं, पूर्णपणे ध्यान लागलेलं असतं. पूर्णपणे त्या वाहनाशी, त्या वातावरणाशी, त्या रस्त्याशी, त्या ट्रॅफिकशी मी एकजीव झालेला असतो. म्हणजे मला ज्यावेळेस पुढं जायचं असतं त्यावेळेस गाड्या आपोआप साईडला होतात. कुणीतरी म्हणणार रे आपोआप कशा साईडला होतं, व्हिडिओ गेमसारखी. जे तरंग आहे ते तरंग एवढे शक्तिशाली असतात. आणि म्हणून ज्यावेळेस शेतकऱ्यांना आपण गायडन्स करतो, 5-5 तास होतात, तहान लागत नाही, भूक लागत नाही, कळ लागत नाही पायाला. हां, अरे आम्ही नुसते ऐकतो तरी आम्हाला कळ लागत. आम्ही तर सुरुवात झाल्यापासून टेकेले. हे शरीर जे आहे त्याची कीव करू नका, त्याच्या मोहात पडू नका. हां, त्याची काळजी घ्या. ते तुमचं साधन आहे. तुम्ही मरेपर्यंत त्याच्याबरोबर आहे. मग त्याला तयार करा.
आणि पाहिजे तेव्हा जसं तुम्ही शर्ट काढून ठेवता ना बाजूला, तसं तुम्हाला शरीराचा मोह बाजूला काढून ठेवता आला पाहिजे. नाही तर एखादा म्हणेल तसं शरीरातून बाजूला काढून कसं जगू मी. असे अज्ञानी फार आहे आपल्याकडे, आहे की नाही. कसं आहे, तुम्ही ज्या बुद्धीच्या जरावर विचार करता ती बुद्धी तुमची अजून छोटी आहे, बरोबर आहे. तुम्ही ह्या शरीराच्या बंधनातून बाहेर आले पाहिजे. ह्या मनाच्या विचारांच्या बंधनातून तुम्ही, ते चालू राहणार आहे जागेवर, त्याची धडधड चालू राहणार आहे. मला सांगा, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी. सगळ्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास आहे जास्त? कोणाचा? आता हे पोट आहे, जेवण केलं की शांत बसतं. हॅलो, हे नाक आहे, फुफ्फुस आहे, त्याला हवा जर भेटली मोकळी तर ते शांत राहतं, त्याचं काम करत राहतं. हे रक्त आहे, ते आतमध्ये सळसळत राहतं व्यवस्थित, कुठे काही ब्लॉकेज नसेल तर मस्त त्याचं काम करत राहतं. ते तुम्हाला विचारता का कितीचा पॉवर चालू करू मोटरचा, किती HP चालू करू असं? हे नाक तुम्हाला विचारतं का किती प्रेशर ठेवू? हां मित्रांनो, सगळी इंद्रिय ज्याचं त्याचं काम करतात. आम्हाला त्याचा त्रास होतो का? मग तुम्हाला मेंदूचाच का बरं त्रास होतो? लोक म्हणतात सर ध्यान कसं काय लागतं? मी ध्यान करायला बसलो का भरपूर विचार येतात डोक्यामध्ये. हो, डोळे बंद केले का बरंच काहीतरी दिसतं आम्हाला, नाही तर नुसता अंधार दिसतो. तुम्ही बघता कशाला? काहीच करू नका ना, काहीच करू नका म्हटल्यावर तरी पाहतो असं दिसतं. हो, अरे दिसतं तर दिसू दे ना, तू पाहू नको. अरे पाहिल्यावर तुझ्यामध्ये भाव तयार होणार, आणि तू नुसतं बघत राहिलं तर भाव नाही तयार होणार. कळतंय का? समोर हजारो लोक आहेत आणि तुम्ही नुसतं बघताय, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यामध्ये एक ओळखीचा चेहरा आला का टून वरती येतो, तो एकच, हा कुठेतरी पाहिल्यासारखं दिसतो. गप बस ना थोडं, तुझं काय चाललंय ते पूर्ण करतो, येईल बरोबर, ओळखीचं आहे ना, येईल तुझ्याजवळ. म्हणजे आम्ही कर्ता होण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून ध्यान आमचं हटतं बाजूला. तुम्हाला एक गंमत सांगू का? ज्यावेळेस तुम्ही एखादी पाठ असलेली प्रार्थना म्हणता किंवा एखादी पाठ असलेली गोष्ट नेहमीची तुम्ही म्हणता, तुम्ही ज्यावेळेस लक्ष देत नाही ती आपोआप चालू असते. तुम्ही जर लक्ष दिलं तिच्यावर, लगेच पुढचं गडबड होतं, कडवं. हे खरं आहे का खोटं आहे? खरा अनुभव आहे ना, पुढचं कडवंच नाही आठवत. किंवा भाषण पाठ केलेलं असताना जोपर्यंत कागद नाही आपल्याकडं तोपर्यंत बिनधास्त कार्यक्रम चालू असतो, पण कागद आहे खिशात आठवला का लगेच कागदाची आठवण येते, पुढचं जात आठवण. असं आहे. आम्हाला कुबड्यांनी पांगळं केलं. आम्ही पांगळे म्हणून आम्हाला कुबडे आहे असं नाही आहे. आमच्या जवळपास कुबडे आहे म्हणून आम्ही पांगळे. हा खेळ आहे मनाचा. आणि म्हणून यातून मुक्त जर व्हायचं असेल तर कुबड्या पहिले जाळून टाका, दोर कापून टाका गडावरचे. मला पुढे जायचंय, मागे जाऊ शकत नाही. मला शरीराच्या, मनाच्या, भावनेच्या, कामनेच्या, वासनेच्या पुढे जायचंय. हे ज्यावेळेस तुम्ही ठरवाल आणि जागृत राहाल आणि तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण उतरायला शिकाल, प्रत्येक क्षणामध्ये आपोआप ध्यान लागतं. आणि जर ध्यान लागलं तर तुमचं जीवन जे आहे ते एवढं सुंदर होतं की अरे एवढा मोठा दिवस पण कसा निघून जातो कळत नाही. काही जणांना प्रश्न पडतो, सारखी मध्ये पाहते, सारखी 6 कधी वाजणार? अरे जीवनाचा आनंद घे ना. बरं मला सांगा, तुम्ही टाईम बघून तुम्ही आहे त्या टायमाचा वापर करत नाही, नंतर मिळालेल्या टायमाचा काय वापर करणार आहे तुम्ही? दगड. हां, कळलं का? आणि अशीच माणसं निगेटिव्ह असतात, जे कुठंच नसतात, ते सगळी का असतात, ते फक्त इथं नसतात. बरोबर आहे की नाही? जीवनामध्ये व्हर्च्युअल जीवन जगायचं बंद करा. काल्पनिक जीवन, ज्याला भ्रामिक जीवन असं म्हणतो आम्ही, त्या कल्पनेतल्या जीवनातून वास्तवामध्ये या आणि वास्तविकपणे मनुष्य म्हणून असण्याचा गौरव प्राप्त करा आणि एक सुंदर आणि सार्थक आयुष्य जगा. त्यासाठी त्या जीवनामध्ये उतरा. जीवनामध्ये तुम्ही उतरले ह्या वर्तमान काळाच्या भूत आणि भविष्य विसरून जा आणि सुंदर असं जीवन जगा. हेच ध्यान आहे. धन्यवाद.